आज पर आखे आठवडाभराचे कपडे धुवायचे होते आणि ते कपडे धुता परा हात जाम होऊन गेले. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. आता काल रात्री काय झालं माहिती का, ह्या पोरांनी रूमचं दार एवढं वाजवलं आणि बाहेर येऊन पाहतोय ते काय म्हणते, चला क्रिकेट खेळायला. म्हटलं बाबो, रातचं 1 वाजता यांनी क्रिकेट खेळायला उठवलंय. मला तर बरं झोप नव्हती आवरत, पण यांनी कसं बस उचलून मला बाहेर आणलं होतं. मी तर काही क्रिकेट खेळलो नाही, पण यांचं क्रिकेट बघा ना, एका हातात बॅट आहे, एका हातात स्टंप उचलून धरले आणि तिकडून बॉलर बॉलिंग करतोय. आता याने स्टंपच हातात उचलून धरले. म्हटलं हा आउट कधी होणार. इकडे अर्धा तास क्रिकेट खेळून झाल्याच्या नंतर म्हटलो आता तरी झोपून देतील, पण कायचं काय, बाबल्या घरी झाला होता, त्याच्यावाली बॅग होती इथं. आता बाबल्याच्या काही राहत्रीमध्ये बाबल्याच्या बॅग सोबत काय काय केलं तुम्ही पण बघा आणि ब्लॉग बाबल्याला पण शेअर करा. या भावनेत आखी त्याची परफ्यूमची बॉटल संपून टाकली भरून. आता इकडे बाबल्याच्या बॅगेची उचक पाचक चालूच होती. पोर म्हटलं अरे बाबल्याला कळायला पाहिजे का आपण त्याची बॅग उचकितोय. रात्री 1 वाजता त्याला व्हिडिओ कॉल केलाय त्यांनी. रातचे 1 ते 1:30 वाजेपर्यंत यांच्याला असेच नखरे चालू राहिले. कसं बस झोपून दिलं. मग त्यातल्या त्यात दुसऱ्या दिवशी आपल्याला नाका कपड्याचा ढिगाला होता धुवायला. आधी म्हटलं आखे कपडे बादलीमध्ये भिजत घालावं, पण त्या बादलीमध्ये पण कपडे बसत नव्हते, एवढे कपडे धुवायला होते. आज कपडे धुवायचं निम्म काम तर यानंच पूर्ण केलं भाऊ. डायरेक्ट पिस्टन लावून कपडे तुडून काढले मावले बादलीमध्ये. तसं पण आता रक्षाबंधनाला घरी जायचंच होतं. म्हटलं कपडे घरी नेले असते तर धुवून निघले असते, पण म्हटलं नाही आण करण्यापेक्षा इथे धुवून टाकलेले बरे राहतील. आखे तासभर कपडे घासल्याच्या नंतर आता पुढे जाऊन कपडे धुवून झाले आपल्याला सगळे. मग मस्तपैकी वल्ली वाळत टाकून दिले. आता तुम्ही लाईक अँड फॉलो करून द्या, म्हणजे मस्तपैकी सुकून जातील ते.